जय श्री माताजी. एका ताईंनी म्हणलं होतं, की हाताचे जे चक्र आहेत त्यांचे अर्थ म्हणजे जसं पकडल्यानंतर काय कोणतं हे राहतात, जसे कारण राहतात ना, तेव्हा ते त्याबद्दल मराठीमध्ये सांगा. तर हा स्पेशल व्हिडिओ मराठीमध्ये होणार आहे. तर सर्वांनी बघत राहा. बघा हे आपले दोन्ही हात माझे, ठीक आहे. सर्व चक्र आपले तुम्हाला माहीत असणार. जसं आपलं स्वाधिष्ठान, विशुद्धी, नाभी, आज्ञा आणि हा अनाहत. हा जो चक्र आहे स्वाधिष्ठान हा माझा डावा हात आहे, त्यामुळे डावा स्वाधिष्ठान येणार. हा कधी पकडतो जेव्हा आपल्यात अशुद्ध इच्छा येते किंवा निगेटिव्ह बाधा, कोणती पण बाधा असू द्या, जसे बाहेरील बाधा राहतो त्यामुळे पण आपला हा पकडतो. तांत्रिक मानसिक राहते ना त्याची आलेली बाधा, त्यामुळे सुद्धा हा पकडतो. नंतर दुसरा आहे आपला विशुद्धी चक्र, डाव विशुद्धी विष्णुमया. हा कधी पकडतो जेव्हा आपल्यामध्ये दोषी भाव येतो आहे ना, जेव्हा म्हणजे माझ्याकडून ही चूक झाली, ती चूक झाली, सारखं आपण मनामध्ये करत राहतो, तेव्हा आपला हा चुभन होते इथे. तेव्हा आपण समजायचं की माझ्यामध्ये गिल्टी भाव आला, दोषी भाव आला. तर दोषी भाव आपण काढण्यासाठी सततल्या मनातली चूक आहे, आपण म्हणायचं श्रीमाताजी मी दोष नाही, मी पापी नाही, मी निर्दोष नाही, मी कोणताही दोष केला नाही, कारण मी शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे. ठीक आहे. आणि मनातून सुद्धा काढून टाकायचं की मी कोणता दोष केला नाही. त्यानंतर आहे नाभीचक्र. हे नाभीचक्र कसं आहे, खूप सारे तिथे रिझन आहेत, शॉर्टकट सांगतात, ठीक आहे. तर नाभीचक्र जर दुसऱ्यांना चांगलं बघितलं जेव्हा आपण बघत नाही ना, त्यामुळे सुद्धा आपण बिघडतो. पुन्हा रिझन आहे जेव्हा आपल्यामध्ये जसं आपण बघतो बघा, आपण मराठी माणूस, मला हे भाजी आवडत नाही, ते भाजी आवडत नाही, त्यामुळे सुद्धा हा गुरुलक्ष्मी जो तत्व आहे तो हा बिघडतो. पुन्हा जिथे जसं पैशाच्या संबंधित हे अटॅच आहेत, राईट नाभी आणि लेफ्ट नाभी, त्याच्यामुळे पण बिघडतो. आपल्यामध्ये संतुष्टी राहत नाही, त्याच्यामुळे पण हा आपला गुरुलक्ष्मी तत्व बिघडतो. जेव्हा आपल्याला ही जी चुभन होते ना, तर समजून जायचं की याच्यामधलं काहीतरी माझ्यामध्ये तो कारण आला, त्यामुळे हा मला पकडत आहे. नंतर आहे आपला हा लेफ्ट आज्ञा. जो लेफ्ट आज्ञा राहतो आपल्यामध्ये जसं प्रतिअहंकार नाही म्हणतो, म्हणजे जसं उदाहरण मी सांगतो की मी काहीतरी बोलत आहे किंवा काहीतरी करत आहे काम, ठीक आहे, काहीतरी काम करत आहे, कोणीतरी मला मध्येच टोकतो, तेव्हा मला कसं एकदम हे वाटते ना, तर त्याला प्रतिअहंकार म्हणतात. जसं नाराज होतो आपण एका वेळी, तेव्हासुद्धा हा पकडतो. आता जसं लेफ्ट नाभी आणि लेफ्ट आज्ञा हा एक दुसऱ्याला अटॅचमेंट आहे यावाला, ठीक आहे, त्यामुळे सुद्धा हा पकडतो. तर आपण श्रीमाते म्हणजे श्रीमातेची मी कसल्या प्रकारची मला नाराजगी नाही, जे होत आहे ते आपल्या परमकृपेत आपल्या इच्छेनुसार होत आहे, त्यामुळे मी कसल्याही प्रकारची मला नाराजगी नाही. आणि प्रत्यंकासाठी तो महावितीचा मंत्र घेऊन टाकायचा, ठीक आहे. नंतर आपला हा लेफ्ट हार्ट आहे, डावं हृदय. डावं हृदय कधी जेव्हा श्रीमाते आत्म्याच्या वेळेत आपण गलत काम करतो, जसं आपण जास्त राईट साईड पकडतो ना, ते सुद्धा आपली येणारी का ती वीक होऊन जाते, म्हणजे आपण बाहेर भागामध्ये जास्त आपलं चित्त टाकतो, तेव्हा ते आपली जो लेफ्ट हार्ट आहे तेव्हा श्रीमाताजीला प्रार्थना करायची. परत पुन्हा जो करचन कृतम वा कायजम कर्मजम वा, हा जो श्रीमातेने सांगितलेला आहे तो आपण 3 वेळा यावेळा 3 वेळा इथे म्हणायचा आणि श्रीमातेला आपण हृदयात बोलवायचं आहे. श्रीमाते हृदयात विराजमान करायचं आहे आणि सर्व चुकांची क्षमा मागायची, आणि जे काही ज्या कारणामुळे जो होतो ते कारण आपण टाळायचे. नंतर येतो आपला राईट हँड हवाला, उजवा हात. उजवा हात आपला हा स्वाधिष्ठान चक्राचा अंगुठा. तर अंगुठ्याला आपण काय काय कारणास्तव बिघडतो आपला, जेव्हा आपल्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो, प्लॅनिंग करतो, मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, जेव्हा कधी विचार करतो ना खूप सारे, तेव्हा आपला उजवा स्वाधिष्ठान पकड येतो, म्हणजे काही शुभ होतो कोणाला किंवा कोणाला भारी वाटतो आहे ना, तर तेव्हा हा कारण राहतो. त्यासाठी आपल्याला विचारावर नियंत्रण करावं लागेल. आपल्या जसं आपल्या सहयोगात हे आहेत उपाय, आपली पिंगनाडी स्वच्छ करा, आकाशतत्वाद्वारे. नंतर आपला आईस पॅकसुद्धा ठेवता येतो आपल्याला, आणि विचारावर नियंत्रण ठेवायचं. जेव्हा तुमच्यामध्ये निर्विचार स्थिती येईल हळूहळू, तेव्हा हा पण जाणार. यानंतर आपल्याला राईट विशुद्धी. राईट विशुद्धी कशी राहते, जी राईट विशुद्धी राहते त्याच्यामुळे कसं होतं, आपण दुसऱ्यावर प्रभुत्व, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की तू मी जसं सांगतो तसंच कर, असं याला म्हणतात दुसऱ्यावर प्रभुत्व. उजवा विशुद्धी हा वाला विठ्ठल रुक्मिणीचा. तर हा प्रभुत्व आपण दुसऱ्यावर गाजवतो, अहंकारवाणी बोलतो आपण, त्यामुळे ही पकड येते. आणि कधी कधी कोणी शिवा पण देऊन टाकतात, वाईटसुद्धा बोलतात आहे ना, कटुवाणी बोलतात, तर त्यामुळे सुद्धा हा
बिघडतो तर आपण ती गोष्ट टाळावी. विठ्ठल रुक्मिणीचं स्थान आहे हा कधी पकडतो जो म्हणतो जेव्हा आपण पैशाविषयी जास्त विचार करतो. मला एवढे पैसे कमवायचे आहेत, माझ्याकडे काहीच नाही. आपण म्हणतो ना, मी आता सांगितलं गुरुलक्ष्मी आणि राजलक्ष्मी अटॅचमेंट आहे. जेव्हा पैशाशी संबंधित काही गोष्टी येतील तेव्हासुद्धा हा पकडतो. नाही जास्तीत जास्त आता ह्या काळामध्ये हा पैशाच्या संबंधीतच जास्त पकडतो. राजलक्ष्मी ही जर पिकलीत काय होणार, आपल्याकडे जी काही लक्ष्मी कृपा होत आहे ती पण बंद होणार आणि येणारी पण बंद होणार. त्यामुळे आपण संतुष्ट राहायची. श्रीमाते जे काही देतात त्यात आपला सर्व ठीक असं म्हणून आपल्याला सुद्धा हे करायचं. ठीक आहे. राजलक्ष्मी. त्यानंतर आपला राईट आज्ञा. राईट आज्ञा कसं आहे, अहंकार. जसं आपण म्हणतो ना की जसं आपण विचार करतो, उजवा जो स्वाधिष्ठान चक्र आहे इथे विचार होतो. विचार केल्याचं काय होतं, आपली पिंगळा नाडी एकदम गरम होऊन जाते. मग याच्यामध्ये आपले जे काही पिंगळाचे दोष आहेत ते सुद्धा आपल्यात येतात. ठीक आहे. तर ही आज्ञाचक्र अहंकारचं आहे. डाव्या आज्ञाचक्र कोणता ह्यावाला, प्रतिअहंकार. आणि हा अहंकार त्यामुळे जो काही अहंकार मीपणा, मी करतो, मी हे करतो, माझ्याशिवाय काय होणारच नाही, असं दुसऱ्या जसं काय होते की आपला जेव्हा अहंकार येतो ना आपल्याला कळतच नाही की माझ्यात अहंकार आला आहे. तर अहंकाराच्यासाठी शुभेटिंग करायचं छान बेस्ट राहतो. पुन्हा हा जेव्हा कधी पकडतो राईट हात म्हणजे उजवा हृदय आपला श्री सीतारामजीचं स्थान हा मर्यादाच राहतो. जसं आपली सजोगाची मर्यादा बांधली राहत, आपल्याला मर्यादा सगळं माहिती, काही सांगायची गरज नाही. जेव्हा मर्यादा राहतो ना तेव्हा जेव्हा मर्यादाचं आपण पालन नाही करत, किंवा उल्लंघन करतो, चूक करतो, तेव्हा आपला राईट हात पकडतो. किंवा राईट साईड आपण जास्त विचार करतो तेव्हासुद्धा होतो. किंवा आपण जे काही वडील आणि आपण जे राहतो ना त्यांचे काही संबंध वेगळे राहतात, बोलत नाही किंवा काही झगडा वगैरे होतो त्यासुद्धा पकडतो. किंवा पितृदोष वगैरे राहतो त्यासुद्धा रिलेटेड राहतो. म्हणजे खूप सारी कारणे आहेत पण मी थोडा शॉर्टकट सांगतो आहे. ठीक आहे. तर या कारणामुळे आपले हे चक्र पकडतात. हा सहस्रार आपल्या आईचा श्रीमाताचं स्थान आहे इथे हवाला. त्यानंतर हा जो सभोवतालचा आहे हा गुरुतत्व आहे. समजलं. आता गुरुतत्व तुम्हाला माहीतच आहे. आपण भवसागर चक्र गुरुतत्व म्हणजे तांत्रिक मान्यता म्हणून आपण जातो, काही विडा वगैरे काही घेऊन टाकतो, सुद्धा बिघडतो. हा संपूर्ण भवसागर चक्र दोन्ही हाताचा. हे दोन्ही हाता कोण माहिती आहे का, जसं आपण पुरा शरीर आहे इडा पिंगला आणि मध्यशिशू. तर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, एक गोल आहे, गोलाला अर्ध्या भागात डिवाईड करा, 2 भाग होतात, तसे आपले 2 नाड्या आहेत. ठीक आहे. नंतर जेव्हा आपण हे जोडतो, समजा हे दोन्ही पकडत आहे, दोन्ही जर विशुद्धी पकडली तर आपला सेंटर विशुद्धीमध्ये पकड राहते. एक साईड पकडली तर ही, एक साईड पकडली तर ही, आणि दोन्ही पकडलं तर सेंटरच्या भागामध्ये दोष राहतात. ठीक आहे. आणि आपला मूलाधार चक्र माहिती तुम्हाला इथे. यानंतर इथे मूलाधार चक्र, भवसागर चक्र, हा सहस्रार चक्र. इडनाडी जी आपली आहे ती पण सुरू होऊन आपली इडनाडी ही इथे राहते, हा डाव्या हाताची. ठीक आहे. पिंगळा नाडी आपली या साईडला राहते, ही बाजू. पुन्हा झालं बस एवढंच. आता पुन्हा चुबांच्या साईडला, कारण आपल्याला हे सर्व माहीत असायला पाहिजे. बघा का होते, जेव्हा आपण सजोगात येतो तर श्रीमाताजीने, आपण सर्व म्हणतो की श्रीमाताजींनी आम्हाला स्वतःचा गुरु बनवला आहे. तर आता गुरुचा काय कारण असतो बघा, एक तर कसं दुसऱ्याला परमेश्वराशी मिळून करून देतो. जर श्रीमाताजी आपल्याला मिळतात, आपण श्रीमाताजी आपले गुरु आहे, आई आहेत, देव सर्व काही आहे. पण आपल्याला श्रीमाताजी गुरुतत्व प्रदान केले म्हणजे आपण दुसऱ्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकतो. ही शक्ती श्रीमाताजीने आपल्याला दिली आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्त काही नाही, 7 चक्राचं ज्ञान, हे काऊन बिघडतात, त्यांचं रिझन, त्यांना कसं ठीक केलं पाहिजे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी हे सर्वांनी शिकून घ्यायला आवश्यक राहते. 7 चक्र, 3 नाड्या, त्यांचे दोष, त्यांना क्लिअर करायचं कसं. हातावर चक्र कोणतं काही पकडलं तर तुम्हाला कसं, म्हणजे आहे पकडलं तर याचं काही रिझन राहतो, त्यामध्ये ती माहिती राहते. मग आपण काय करतो, समजा आता माझा हा पकडला, उदाहरण सांगतो. तर विष्णू स्थान. ठीक आहे. तर माझ्यामध्ये काय होणार, एकतर गिल्टीनेस होणार, एकतर माझी नजर बरोबर नसणार आहे ना. तर त्यामुळे काय होते, आपण ती जी काही दोष आहेत त्यांना आपण टाळून टाकू. टाळल्यानंतर नंतर आपली क्लिअर येणार ना. आणि परत सुद्धा प्रार्थना करू. जे देवदेवता नाराज होतात त्यांना आपण प्रार्थना केल्यानंतर काय प्रसन्न होणार, कारण की आपण त्यांचे बालक आहोत ना. त्यांना पण माहीत आहे की आपण त्यांचे बालक आहोत, त्यांच्याकडून चूक भूल होतच राहते. तर त्यामुळे आपण त्यांना क्षमा मागायची, त्यांना बोलवायचं येते, आपण विराजमान होऊन आपण जसं तुम्हाला प्रार्थना करते तशी आणि हे करायचं. ठीक आहे. प्रत्येक चक्र जेव्हा पकड येतो तेव्हा
त्या देवतेला क्षमा मागायची, त्यांना तिथे विराजमान होण्याची प्रार्थना करायची, त्यांचं जे काही चक्र रिलेटेड आहे त्यांचा मंत्र घ्यायचा. अशा पद्धतीने सर्व चक्र आपण सर्व शिकलेलं बरं. 7 चक्र, 3 नाड्या, कुंडलीची माहिती, सौरकवतील माहिती, श्रीमातेची माहिती. एवढं झालं ना, जास्त काही नको मग. तुम्ही जास्त करताय पण येते, पण एवढं सर्व सजोग्यांना माहीत असणं आवश्यक राहते. ठीक आहे. आता एवढं तुम्हाला माहीत झालं. नंतर जर तुम्ही जर सांगाल तर जसे आपण हे चक्र वगैरे नाही का, बाईसाऊ जसे ही वाली हाताचं कोणतं चक्र येत होते तिथून, बाळीचं कसं, त्यानंतर सुद्धा विचारेन, पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुन्हा कशाबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा चॅनल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून ही सर्व माहिती दुसऱ्यापर्यंत पोचली पाहिजे. जय श्री माताजी.